योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त गरजेची। लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यातही 1500 मिळणार, मात्र 2100 देण्यावर आमचं काम सुरू। लवकरच घोषणा होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद। 24 लाख महिलांना लखपती दीदी बनवणार, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। राज्याचा अर्थसंकल्प निराशाजनक। लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणाही नाही। अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधक आक्रमक। लाडक्या बहिणींपेक्षा लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्सकडे सरकारचं लक्ष। कॉन्ट्रॅक्टरांनी संपूर्ण अर्थसंकल्प मिळाला गिळला। महाराष्ट्र खड्ड्यामध्ये घालण्याचं काम सुरू। उद्धव ठाकरेंची टीका। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट। दोघांकडून एकमेकांना नमस्कार, मात्र एकनाथ शिंदेंकडून दुर्लक्ष। आग्र्यामध्ये शिवरायांचं, कोकणातील संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार, तर हरियाणामधील पानिपतमध्ये यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय। अजित पवारांची अर्थसंकल्पामधून घोषणा। कराडला सीआयडीच्या ऑफिसला सोड, हे मुंडेंनीच मोराळेला सांगितलं। बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे आणि सारंग आंधळेला मुंडेच्याच मोबाईलवरून मेसेज जायचे। सर्वांचे सीडीआर काढा, अंजली दमान यांचा आरोप। रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम, शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। काँग्रेस सोडताना दुःख होतंय। संध्याकाळी 7 वाजता शिंदेंसोबत बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय। धंगेकरांची माहिती। नागपुरात तरुणीकडे पाहून तरुणाचे भर रस्त्यामध्ये अश्लील हावभाव। तरुणाला नागपूर पोलिसांकडून अटक। सेंट्रल जेल आणि निरी परिसरामधील धक्कादायक घटना। जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू। भारतीय वेशभूषा परिधान करणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी प्रवेश मिळणार।